भावांनो मुख्य प्राण्यां तुम्हाला रिॲलिटी भावांनो बघा भेटेल हो. किती आपण मग ह्यांना पाणी पाजलं तर हे पितील भावांनो. ह्यांना कोण देणार हो भावांनो? कोण देणार? बघा हे किती तडपते पाणी प्यायला. बघा बघा ह्याला पाणी प्यायचंय बोकडाला. तुम्हाला दाखवते भावांनो. हो का किती मुख्य प्राण्याला पाणी लागतं. आपल्याला जसं पाणी लागतं तसं ह्यांना पाणी लागतं. आपण ह्यांना ओरडून मागावं तर लागतं. ह्यांना आपली भाषा ह्यांना आपली शैली समजत नाही. पण आपण जाणलं पाहिजे भावनो. जाणलं तर हाय नाही तर काय रे भावनो. जाणलं तर हाय नाही तर काय. गुड गुड. आमच्या मशीनची नावं लय भारी आहे भावनो. मशीनची लय भारी नाव आहे ते. गुड गुड्स. ही मी तर डुपुकच म्हणतो हिला आहे ना. हिला डुपुकच म्हणतो. कारण की भावनो मी लहानपणापासून ह्यांच्या संग राहिले तो. त्यामुळे डुपू पुरवठा भावनो. कशा आहात तुम्ही सर्व? नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल बाबा. तर काल बघितलं असेल तुम्ही भावनो. आपण काल रान्नी गावातील ते महादेव टेकड्याचे आपले एक ब्लॉग बनवला. डे 56 मध्ये आपण तुम्ही बघितलं असेल. तेव्हा काय विशेषता सांगितली, मंदिराची विशेषता सांगितली. मंदिर किती जुनं आहे ते सांगितलं. 50 ते 60 वर्षापूर्वीचं मंदिर आहे भावना. ते कालच्या गावा ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता. ते मंदिराचे सगळं माहिती बी तिथं पूर्ण भावून असं डब्बर बांधकाम घेतलेलं आहे भावून. छोटासा दरवाजा आहे भावून. छोटा म्हणजे पूर्ण असं एकच माणूस जाऊ शकतो. असं छोटं वाकून जावं लागतं. तुम्हाला सर्व मी ब्लॉगमध्ये काल डिटेल तुम्हाला शेअर केली. आपल्याला ब्लॉग भावना दुसरीकडे बनवायचं होतं. पण ते मंदिर मला बनवायचं राहिलं होतं. कारण की ती जुनं मंदिर आहे. आमच्या गावातलं फक्त 30 मंदिर आहे भावना. आपले आमचे जे देवस्थान झालेत ना आपल्या राणी देवस्थान, त्याच्या आधीचं जुनं देवस्थान म्हणजे महादेव टेकडी बाबा. महादेव टेकडी म्हणजे आपल्या ओंकारनाथ भगवान आहेत ना, त्यांनी तिथं वास्तव्य केले. म्हणजे तिथे येऊन बसत होते. तिथं आपले ओंकारनाथ भगवान ते येऊन बसत होते. त्यामुळे भावना ते महादेव टेकडीची एवढी विशेषता आहे. आणि देव बी सांगत होते भावना तिथं. म्हणजे असं ते काल सांगितले ब्लॉगमध्ये, मी हिंदीमध्ये सांगितले, आता बी सांगतो भावना. हो का डबल रिपीट जरी केलं तर काय अडचण नाही. हो मला काही कोण काय बोलणार. कारण मला हे सांगण्याचे कारण महत्त्व आहे. कारण मीच जर आमच्या देवाचे जर आम्हीच नाही शेअर केलं तर तुम्हाला कोण शेअर करणार. त्यामुळे भावना मी डबल रिपीट करतो. ती देवस्थान देव आपल्या ओंकारनाथ देवाने ती सांगत होते भावांना की जे दादा परदादा होते नाही आपले आजोबा पंजोबा जे होते ना, त्यांना ते सांगत होते. आजोबा पंजोबांनी देवांना समक्ष बघितले भावांना. समक्ष म्हणजे ते जसं आपण आहे तसं ते देव होते भावांना. पण ते देवरूपी माणूस होते तेव्हा भावांना ती कुणाला ओळखता आलं नाही. जेव्हाच देवाने साक्षात्कार चमत्कार घडले तेव्हा माणसांना कळलं की देव होते. पण वेळ खूप झाली होती भावांना. देवाचा कार्यकाल संपून देव इथून निघून गेले होते. त्यामुळे भावांना देव सांगत होते मी की इथं 2च पाट्या उकरा भावांनो. की 7 रांजून हंड्याचं भरलेलं आहे. तुम्ही उकरा, गावाचं कल्याण होईल म्हणून असं देव सांगत होते. पण माणसांनी कुणी विश्वास नाही ठेवला भावांनो. माणसांनी कुणी विश्वास नाही ठेवला. त्यामुळं ते तसंच राहिलं. मंदिर बी तसंच आहे भावांनो. टेकडी बी तशीच आहे. आता तुम्हाला एक अजून गोष्ट सांगितली भावांनो. टेकडी असं म्हणजे असं काय म्हणते देव असं डोंगरासारखं टेकडी भावांनो. खाली शेतकऱ्यांची रान आहे ती शेजारी आणि वर असं टेकड्या म्हणजे थोडं मला आशंका येतेच भावांनो. त्यामुळे भावांनो तुम्ही बघितलं असं कालचा ब्लॉग जर बघायचा असेल तर तुम्ही आता जास्त नाही शेअर करत. कारण की ते रिपीट होणार सारखं. त्यामुळे तुम्ही पूर्ण माहिती बघायची असल्या व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कालचा डेच्या पण जाऊन बघू शकता. हां तर भावांनो आज आहे आपल्याला घरचंच काम आहे भावांनो. कारण काय झाले आपल्या ती घरची मदर फादर बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं आता थोडं घरचंच काम आहे. मला बाहेर जायचं होतं ब्लॉग बनवायला आज थोडं. तेच नाही सांगू शकत. तिथं जाऊन डायरेक्ट ब्लॉग करून यूट्यूब चॅनल अपलोड केलं तीच विशेष असते भावांनो. ती सांगून सगळं ती ब्लॉग बनवायचं काय हे नसतं, उपयोग नसतो. मग ती डायरेक्ट ब्लॉग व्हिडिओ दाखवण्याला महत्त्व इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला सांगून असं उपयोग नाही. जिथं ब्लॉग बनवा होतं तुम्ही माणसं कोणचं ते नाही मी तुम्हाला शेअर नाही करू शकत. तर काय करायचं आहे भावांनो. आज आपल्याला हे घरचीच काम आहे. आता काय घरची कामं आता तुम्हाला कळतंच की तुम्हाला घरची कामं म्हणजे जनावर पाणी पाजायची आपली म्हशी अशा तुम्हाला भावांनो मी रिअल कंटेंट शेअर करतो. तुम्ही म्हणचाल हे तुम्ही काय पण कसं टाकता. काय पण कसं नाही भावांनो. रिअल जेन्युइन टाकतो मी.
मी तर कुणाचं कंटेंट उचलून टाकत नाही. मी आहे भावानं हो का, यूट्यूबर आहे, सर्व आहे. आता मला काय बाहेर जाता आलं नाही, मला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून मी आता करायला लागलो. घरची कामं धावणारी मी काय कोणाचं कंटेंट उचलून टाकत नाही. डायरेक्टली तुम्हाला जसं आहे रिअल महाराष्ट्रातील घरची कशी लाईफस्टाईल असते, माझी जनावरं म्हशी कशी पाणी पाजायचं हे तुम्हाला एकदम माझ्यातर्फे शिकायला मिळत भाऊ. तुम्ही म्हणचाल आम्ही तर रोजच पाजतोय, तुम्ही काय असं काय शिकवायला लागलं आम्हाला. तुम्ही म्हणचाल आम्ही तर रोजच पाजतोय, जनावरं तर सगळीच पाणी पाजते. तसं नाही भावनो, मी तुम्हाला एक दाखवतोय शेतकऱ्यांची किती जनावरं असते ते तुम्हाला सगळं तुम्हाला डिटेल शेअर करेल. आता हो काय कसं कोण कोण येईन कमेंट करून मग हे घाण करून जाणार, म्हणणार काय हे करते. असू दे भावना, बोलणारे बोलतील किती बी काय करतील, मला मला काय फरक पडत नाही. मी आपलं ब्लॉग करणार, मला जे दाखवायचं ते मी दाखवत राहणार. तर भावांनो मी लावतो बॅक कॅमेरा आणि तुम्हाला डिटेल सर्व काही शेअर करतो. हो का भावांनो, माझ्यावर किती जरी हसलं तर मला काय फरक पडत नाही. मी तुम्हाला हे सांगतो, मला किती कोण जर हसलं ना मला काय फरक पण मला माझा इतका कॉन्फिडन्स वाढला आहे ना, मला मी भरसा माणसात मी बोलू शकतोय, माझा इतका कॉन्फिडन्स आहे बाबा. हां मला हो का, मला तर जनावर पाणी बसताना आधी काय करायचो मी इथनं 3-4 महिन्यापूर्वी ब्लॉग बनवत होतो ना मी काही इथनं स्टार्टिंग करत जातो. माणसं माझ्याकडे बघून हसायचे. आता काय नाही भावा वाटत, मी डायरेक्ट बोलतोय. हो का, घरी माझा परिसर आहे, तुम्हाला डायरेक्ट बोलतोय, दाखवतोय, सगळं शेअर करतोय. हो का, हे भावाचं घर आहे, भाऊ तिकडून बसतोय बघतोय माझ्याकडे हसतोय. मला काय फरक पडत नाही भावांना. हो का, मी काय तुम्हाला सांगतोय, रिअल जेन्युइन कंटेंट जर असलं ना त्यामुळे लाजायचं नाही. कोणत्या बी क्षेत्रात असू दे भावांनो, लाजू नका, भाजू नका. कोण तुम्हाला जे हसतेत ना त्यांना तुम्ही मागं पाठ फिरवा, कारण तुम्हाला कंपल्ल्या तुम्हाला कोण आणून देणार नाही. हे एक ध्यानात असू दे. माझ्यावर जे हसतेत ना मला काय पंपल्ल्या कोण आणून देणार नाही, हे एक ध्यानात असू दे माझं वाक्य भावांनो. तर भावांनो काय करतो, लावतो बॅक कॅमेरा आणि आपल्याला जे जनावर म्हशी पाणी पाजायचे ते तुम्हाला ते सर्व काही डिटेल शेअर करतो. तर भावांनो लावतो बॅक कॅमेरा. भावांनो लावला बॅक कॅमेरा. आता काय झालं तुम्ही माणसाला हे सावली तुमचं घोंगडं काय दिसतंय भावांनो, ऊन इतकं आहे, 1:15 वाजत आली पण आता का ऊन असा चटकात असला आहे. आता शिरडं पाणी पाजायचे ते आपल्याला पाजायचे, ते शिरडं पाणी पाहिजे. आता काय हे आता शिरडं पाणी पाजायचे ते आपली हे रोट की आता हे बघून घेऊ शकतो आपली शिरडं इथे बघून पाण्याची बदली सांडते. आता रोट आता ही काय आमची शिरडं पाणी भावनं उन्हाळा तसा आहे बघा, बघून घेऊ शकतो मी कसं पाहून घेतलंय. तुम्हाला डायरेक्ट रिअलिटी शेअर करतो. तर बघ ऊनच तसलं भावनं, नुसतं बघ लय ऊन लागतं या बघ, म्हणजे कडाका उन्हाचा आहे बेकार भावनं. त्यामुळे भावनं 12च्या पुढं बाहेर नको ना करे. अजून आज 31 मे आहे पण अजून ऊन कमी झालं नाही भावनं, ऊन कमी झालं नाही, बेकार ऊन आहे. आता ही आमचं पाणी पिते ती भावनं. मुख्य प्राण्या तुम्हाला रिअलिटी भावनं बघा भेटेल. किती आपण ह्यांना पाणी पाजलं तर हे पितील भावनं, ह्यांना कोण देणार हो भावनं, कोण देणार. बघा हे किती तडपते पाणी प्यायला बघा. बघा ह्याला पाणी प्यायचंय बोकडाला. तुम्हाला दाखवते भावनं हो का किती मुख्य प्राण्याला पाणी लागतं. आपल्याला जसं पाणी लागतं तसं ह्यांना पाणी लागतं. आपण ह्यांना वरडून मागावं तर लागतं. ह्यांना आपली भाषा ह्यांना आपली शैली समजत नाही, पण आपण जाणलं पाहिजे भावनं. जाणलं तर हाय नाही तर काय रे भावनं, जाणलं तर हाय नाही तर काय. मला दाखवतो आता ह्यांना इकडं पाचतो. आता नाही ते पेत नाही, ते ह्यांना तर नाही प्यायचं. आता भावांनो आता हे आपली रेड कप पाजायची ती बघा कशी वर काढायला लागली. ते ऊनच आहे रे भावान बेकार, ऊन आहे बेकार. ऊन म्हणजे काय सांगता, ऊन बेकार आहे. पाणी पिते ते भावना. आपण रिअल शेतकरी आहे बघ. मी काय म्हणतोय, आपण खरा शेतकरी का असला ना त्यामुळं काय डायरेक्ट रिअलिटी शेअर करायला काय अडचण येत नाही बघा. रिअल शेतकरी कुटुंबातला यूट्यूबर आहे, त्यामुळं हो का आपले व्ह्यूज जर नाही आले ह्या कंटेंटला तर चालेल, कारण आपण रिअल जेन्युइन कंटेंट शेअर करतोय आणि रिअलिटी शेअर आहे, रिअल कंटेंट आहे. पिलं भावानो हे रेड का तुम्हाला बा मी 2-3 वेळा सांगितलं ही रेड का कोणाचं आहे भावा. हो का हेच आहे. आता हे काय करतो
ह्याला ठेवतो आता. प्राण्यांना पाहून जाणलं तर हाय हो, नाहीतर काय. पाण्याचा पाय वाटला. मुख्य प्राण्यांना जाणलं तर हाय, नाहीतर काय हो. आपण आपल्याला जसं ताण लागते तसं ह्याला ताण लागते हो. जनावरांना जागायचा जाणं शिका, ह्यातच खरा देव आहे. ह्या प्राण्यातच देव आहे पाहून, नाहीतर काय. तुमचं 12-52 भोग जरी देवाला वाहिलं तर तुमचा उपयोग नाही पाहून. मी डायरेक्टली अशी म्हणतो, 12 नाही 52 जरी भोग जर तुम्ही देवाला वाहिले ना तरी तुमचा उपयोग नाही. कारण की ह्यांना जर तुम्ही जाणलं ना, ह्यांची जर जाण ठेवली ना तर तुम्हाला कशाची कमी पडणार नाही पाहून. रिॲलिटी शेअर करतो तुम्हाला. पाणी पिते ते पाहून. आता हिला पाण्याला न्यायचं आहे. आता पाण्याला न्यायचं आता. गुड. आमच्या मशीनची नावं लय भारी आहे भावानं. मशीनची लय भारी नाव आहे ते. गुड्स. मी तर डुपुकच म्हणतो हिला आहे ना, हिला डुपुकच म्हणतो. कारण की भावानं मी लहानपणापासून ह्यांच्या संग राहिले तो, त्यामुळे डुपूक हे गुड हे का कसं कसं सांगू का, गोल शेंगाचे भावानं. हे गोल शेंगाचे त्यामुळं मी हिला गुड माझ्याशिवाय धारच देत नाही भावानं. मी जर कुठे जर गेलो ना मग धारच देत नाही बाई, माझ्याशिवाय धारच देत. त्यामुळं असलं काय रिअल कंटेंट तुम्हाला दाखवते भावानं. तर काय करतो, सोडतो आता ह्याला आणि नेतो पाणी पाजायला. उन्हाचा कडाकाच तसला आहे भावानं. उन्हाचा कडाकाच आहे तसला. चला बघा आता चाललोय. बघून घेऊ शकता तुम्हाला बारकी चिंगळी आमची पांगळी दाखव बघायची का, म्हणजे आमची बोकडं ठीक आहे. चिंगळ आता म्हशी हातात आहे, नाहीतर काय होईल, म्हैस हातात ना सोडली की पळून जाते. म्हणजे असं इकडं तिकडं जात राहते हो. आता काय करतो, वॉल चालू करून येतो, बांधावं लागेल. इथं काय करतो, बांधतो भावानं. काय होईल, हे जायचे नाही भावानं. तर मला रिअलिटी शेअर करतोय रे भावानं. मी काय कोणाचं कंटेंट उचलून टाकत नाही ना, काय नाही. रिअल जेन्युइन कंटेंट आहेत आपलं, त्यामुळं काय वाद नाही. वॉल चालू केला म्हणजे भावानं मग डायरेक्ट पाणी आता तिथं निघतंय, तुम्हाला दिसत आता पाणी विणी यायला लागलंय. झालं दिसलं का पाणी येईल आता, मला दाखवतो. मोबाईल हिट व्हायच्या आधी आपल्याला ब्लॉक करायचं भावानं, कारण की ऊन लय वाढलं. यो भावानं कडक झार पाणी, कडक नुसतं कडकच आहे बा, कडक झारच पाणी आहे बघा. कसलं ऊन आहे भावानं, नुसतं हे होतंय बाबा, रखरखताच नुसतं. ह्यांचं मुख्य प्राण्यांचं तर काय हाल होत असतील भाऊ, तर ह्यांना सावली असते भावना. कारण आमच्या भाऊ इथं सावली आहे ते पण बरं आहे, नाहीतर हे बी सावली नसते तर लय हाल आहे भावानं, बेकार हाल आहे. आपलं हाल होते तर ह्यांचं तर काय हाल होणार नाही ते. असू द्या, वाचतोय पाणी भावानं. मी काय म्हणतोय, तुम्हाला माझ्यातर्फे रिअल जेन्युइन कंटेंट बघायला भेटतील बाबा. शेतकऱ्यांची मेहनत काय, शेतकऱ्यांना एक गरीब कुटुंबातलं कशी मेहनत असते, कशी वागते ती घरची गरीब महाराष्ट्रातली कुटुंब, कसं तुम्हाला एक माझ्यातर्फे बघायला भेटेल हो का. माझ्या ब्लॉगला व्ह्यूज येत नाही. लई जण म्हणते ते काय उपयोग नाही, ती सोडून तुझं ब्लॉग पाणी भावानं. 5 महिने पूर्ण होत आले, 6वा महिना लागतो. डेलीचं कंटेंट शेअर करतो, डेलीचं. अजून सुद्धा भावानं थांबलो नाही, कारण मी व्ह्यूजसाठी करत नाही, मी काय पैशासाठी करत नाही. मी तुम्हाला एक खरं रिॲलिटी का शेतकऱ्यांची मेहनत दाखवण्यासाठी यूट्यूब उघडलं. मी काय चंद पैशासाठी यूट्यूब उघडलं नाही, तुम्हाला डायरेक्टली बोलतो भावानं. चंद पैशासाठी मी काही यूट्यूब उघडलं नाही. अहो मला यूज नाही येऊ द्या, एक ना एक दिवस खरं माणसापर्यंत पोचायला वेळ लागतो, त्यामुळे एक ना एक दिवस होईलच की म्हणताय. काही लई टेन्शन नसते घ्यायचं भावानं. हो आता हे अंग पाणी मारतोय बाबा, पाणी मारते मस्तपैकी. पाणी मारायचं आता काय होतंय, गरम थंड पाणी मारलं म्हणजे कसं होतं, सगळं दिसतं हो. हां
थंड थंड पाणी म्हणजे थंड आपल्याला जसं बाहेर वाटतं गरम थंड पाळल्यावर अंगाव ह्यांना बी बरं वाटतंच किंवा भावना त्यामुळे ह्यांच्या अंगावर थंड पाणी मारतोय कसं करायला लागले बघा की किती भारी वाटतं हिला सुद्धा आपल्याला भारी वाटतंय ना ह्यांना काय वाटत नाही त्यामुळे मी बी मारून घेतो भावानं बघा मी बी मारून घेतलं डोक्यावर रक्त ते भावानं रखरखच बेकार आहे हो बेकार रखरख आहे ऊन म्हणजे बेकार भयंकर आहे ऊन भावानं बेकार रखरखतंय हो मारून घेतलं म्हशी संगत मी बी डोक्यावर पाणी मारलं रखरखी तर पाहुणे उशीर झाला भावानं मी 11 साडे 11 वाजता पाणी पाचतो कारण घरी थोडं काम असल्यामुळं मी उशीर झाला आज आता हिला सोडतो दुसऱ्या आणू डोपक आणायचं आपल्याला चला आपण चाललो डोपक आणाय म्हणजे आमच्या म्हशीचं नाव आहे ते बरं डोबक हे गुडगुड हे आमची 2 चिंगर 3 झिंगर हे चिंगटी म्हणजे काय पाय लंगडं होईल ह्यांचं हां चल जीव बारीक असतो भावनं ह्यांचा जीव बारीक असतो काही म्हशीच्या एका पायातच हे होऊन जाऊ शकते पाय लांगडा म्हणजे फेगडा तुटू शकतोय ठीक आहे 200 किलो बोज असतो म्हैस भाव म्हणजे आता बांधतो आता भावनो एका हातात गिंबल पकडतो एका हातात म्हैस बांधतोय आता किती स्ट्रगल आहे बाबा माझी बघा तुम्हाला एक दाखवण्यासाठी तुम्हाला रिॲलिटी दाखवण्यासाठी किती मेहनत करावं लागते बघा भावना मग तुम्हीच विचार करा मला सपोर्ट करायचा आहे का नाही मला पुढं जाण्यासाठी सपोर्ट करायचा आहे का नाही तुम्ही ठरवा मी काय नाही भावांनो मी कंटेन आपलं डेलीचा टाकत राहणार बांधली म्हैस बघा म्हैस बीस बांधली तशी ते पडून बघतो थोडं सोडतो आता म्हणजे काय होईल आमचं डुपूक सोडतो आमचं डुपूक आहे चला डुपूक सोडलं पाहू ना म्हणजे म्हशीला म्हणते बरं का आमची डुबी आमचं मी माझ्या चेष्टावर डुबकी गुडगुडी म्हणत असतो त्याच्यामुळं काही विषय नसतं हां आता हो का ह्याला बी बांधतो आता आणि ह्याला पाणी पाजतो आता बांधतो बाहन आता बाहून तुम्हाला मी माझ्याकडनं फालतू का शेअर भेटणार नाही हो फालतू तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही हो का जर तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर फालतू तर बघायला आला असता ना आपलं कंटेंट मी डायरेक्टली सांगतो व्हिडिओ स्किप करून दुसरा व्हिडिओ बघू शकता कारण की आपण फालतू व्हिडिओ करण्यासाठी यूट्यूब चॅनल ओपन केला नाही हाय रिॲलिटी शेअर करतो आवडला तर बघत जावा नाहीतर फालतू बघण्यासाठी आला असं व्हिडिओ स्किप करून अदर व्हिडिओ लाखो करोड व्हिडिओ असतात बघू शकता कारण की आपण फालतू नाही एक रिअल जेन्युइन कंटेंट रिअल शेतकऱ्याची मेहनत हे तुम्हाला सांगण्यासाठी यूट्यूब चॅनल ओपन करेल तर तुम्हाला पाहून आपली झिंगर दाखवतो ये झिंगराट हां हा का कसं आहे आमचं झिंगराट लय भारी गावांना लय म्हणजे झिंगराट आहे आमचं झिंगराट मला लय आवडतं गो हां झिंगर आमचं पायात धरलंय मी आता अरे कसं पळाय बघते बागी कसं पळाय बघते बागी हे आता धरलंय पायात ह्याला तर तुम्हाला एक दाखवू का भावानं नाही तुम्हाला दाखवलं असतं ते आमचं भैयासाहेब आहे तुम्हाला दाखवलं असतं आता दाखवतो तुम्हाला झूमिंग करून दिसले तर बसले बघा नाही दिसणार लपून बसले तिथं आता आमचे भैयासाहेब आहेत म्हणजे तुम्हाला म्हणलं ना भैयासाहेब आहेत बघा हां येतं भैयासाहेब आता बघा ओ भैयासाहेबजी
बाहेरसाहेब खाली लपले तर असं भावनं तुम्हाला काय म्हणलं कॉन्फिडन्स इतका आहे काय डायरेक्टली आपण बोलू शकतो हे करू शकतो. असेल ते असेल आता झालं पाहिजे तुझं पाणी मारतो आता ऊनच काढा काय रे भाऊन रे खूप उन्हाळा आहे आणि त्यात ना आपण ह्यांची देखभाल केली तर नीट राहते नाहीतर नाही हो भावानं आपणच ह्यांची देखभाल केली तर काय नाहीतर काय. नाहीतर काय झालं हे तर पिऊन भावानं चला हे बांधाय नाही आता. कसा आहे बॅग भाऊ कसं बघतो ए बॅग भाऊ पाणी सांडलं भाऊ हे ना नुसती सांड फिडी आहे बघा. पाणी ठेवलं की बादली पाणी थोडं पिणार सांडून जाणार. जनावरांची एक थेरच आहे बघा लय अवघड आहे. जनावरांच्या त्या एक थेरच आहे बघा पाणी ठेवलं की सांडून देते ते. हां काय करतो बांधतो मैस आता भावांना बांधतोय आता. काय करतो तुम्हाला आता तर गिम्बल सेट करतो आणि तुम्हाला सर्व काय डिटेल दिसल. आपल्याला थोडं काम आहे त्यामुळं तर गिम्बल सेट करतो आणि तुम्हाला सर्व काय डिटेल. ह्याला थोडं फास्ट मोशन लावणार आहे भावांनो तर तुम्ही बघून घेऊ शकता. तर लावलं आहे भावांनो गिम्बल सेट केलं बघून घ्या. तर वाहनं तुम्हाला आय थिंक सगळं काय डिटेल दिसलं असेल. आपण तुम्हाला फास्ट मशीनमध्ये तुम्हाला डिटेल सगळं दाखवले का आज का काही आपल्याला काम होतं घरची काम केली भावानं. कारण काय झालं घरची बाहेर गेली ती त्यामुळं तर तुम्हाला डिटेल शेअर करून दाखवली का. आता जनावर पाणी पाजून झालीत भावानं सगळं वैरून टाकली. तुम्ही बघितलं असं फास्ट मशीन मी तुम्हाला काय डिटेल थोडंसं लपवलं नाही तर फास्ट मशीन लावलं तुम्हाला सर्व डिटेल काय सर्व दाखवली. काय करायचं होतं आपल्याला थोडं बाहेर जायचं ब्लॉग बाहेर होणार होता बाहेर ब्लॉग होता आजचं भावा. पण काय झालं अचानकच घरची का बाहेर जावं लागलं आणि त्यातनं मला बी काय कुठं बाहेर जाता येईना घरी बी एकटाच आहे. त्यामुळं कसं झालं जनावर शरीर आहे त्यामुळं लक्ष द्यावं लागतंय. त्यामुळं मग घरी सामान बी असल्यामुळं जाता आलं नाही. तुम्हाला डायरेक्ट डिटेल सगळं शेअर करतो घरचे असतो कुठले बाहेरचे असतो भाऊ. मी काय करू मला काय लपून ठेवत. तर कसं वाटलं ब्लॉग भाऊनो कमेंट करून सांगा. आपली माझी घरची डेलीची लाईफ तुम्हाला दाखवत असतो. आपले शॉर्ट व्हिडिओ बी चालू केलेत आपण भाऊ. आपल्या डेलीची लाईफ स्टाईल जे मोटिवेशन जे बनवत होतं भाऊनं ते आता थोडा बदल करून आपले शॉर्ट व्हिडिओ बी चालू केले. ते मी जिथे जाईल तिथं शॉर्ट व्हिडिओ बी आणि मोठा माझ्या ब्लॉग म्हणजे कुठं इम्पॉर्टंट काम असेल तिथं मग मोठा ब्लॉग करतो आणि कुठं महत्त्वाची कामा ठिकाणी मोठा ब्लॉग असतो. ब्लॉग तर मग डेलीच असते म्हणजे शॉर्ट बी डेलीच आहे. पण जी आपल्या जी मी ब्लॉगनंतर डेली रुटीन काम करतो ते बी शॉर्ट मध्ये बी टाकतो. तुम्हाला जर भावून माझी डेलीची लाईफस्टाईल जर बघायचं असेल तर मग धीरज ऑफिशियल चॅनलला भावून तुम्ही सबस्क्राईब करा. जर नवीन जर यूट्यूब चॅनलवर आपल्याला असेल धीरज ऑफिशियल चॅनलला तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अशी अनेक ठिकाणी जर आपली लाईफ जर तुम्हाला कोणत्या मैत्रिणीला या तुमच्या कोण अनेक कुटुंब असले कोणा त्यांना दाखवायचं तुम्ही शेअर करू शकता काय वाय नॉट तसं काय विषय नाही. तर कसं कमेंट करून सांगा आपली मराठी माणसाची डेली लाईफस्टाईल तुम्हाला कशी वाटली बघायला भावनं. हो का माझ्या परिसरात सगळे लोक आहेत हो काही घरी शेजार आहे ही भावाचं घर आहे भावनं तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर केली. तर कसं वाटलं ब्लॉग भावनं कमेंट करून सांगा नक्की सांगा भावनं. मी काय कमेंट रिप्लाय देत असतो काय विषय नाही. आपण काय मोठा ब्लॉगर नाही ही डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतो. तर भावनं भेटूया नंतर उद्या हिंदी ब्लॉगमध्ये 57 कुठं होईल काय होईल सांगता येत नाही. तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले डेलीचे कंटेंट येतील भावनं. तर भेटूया भावनं 57 जय हिंद जय महाराष्ट्र भावनं.
हर हर महादेव.